रोजच्या जेवणामध्ये किंवा टिफिनसाठी जर आपण वेगवेगळे पराठे किंवा लच्छा पराठे करून दिले तर लहानांसोबत मोठे देखील आवडीने खातात। त्यासाठी इथे चपातीच्या पिठाचा मोठा गोळा तयार करून त्याची चपाती लाटून यावर 1 चमचाभर तेल लावून घ्यायचं। चिमूटभर हळद, पाव चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। हे सगळं चपातीवर पसरून झाल्यानंतर यावर 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या किसून घालून घेतलेल्या आहेत। आता लसूण यावर पसरवून घ्यायचा। त्यानंतर इथे थोडंसं जिरं भुरभुरून घेतलेलं आहे, सोबतच थोडीशी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा। इथे आपण बारीक चिरलेली भरपूर अशी मेथी घालून घेतलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस आपण यावर घालून झाल्यानंतर यावर थोडंसं कोरडं पीठ भरभरून घेतलेलं आहे। हाताने थोडंसं प्रेस करायचं म्हणजे सगळे जिन्नस या पराठ्यावर छान चिटकले जातात। आता पराठा तयार झाला की इथे आपण तव्यामध्ये घालून मध्यम ते मोठ्या आचेवर खरपूस असा तेल किंवा तूप लावून शेकवून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त मेथीचा लच्छा पराठा खमंग खुसखुशीत तयार होतो। तयार पराठा असाच खाऊ शकता किंवा दही चटणी सोबत सर्व करू शकता।